रायगड जिल्ह्यातील 10 नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू आहे। 2,37,503 मतदार हे मतदान करणार आहेत, तर जिल्ह्यामध्ये 46 उमेदवार हे नगराध्यक्ष पदाच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। मतदान केंद्राच्या परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे। रायगड जिल्ह्यामध्ये आज एकूण 10 नगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया आहे ती पार पडते। या 10 नगरपालिकांच्या एकूण 107 प्रभागांमध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। आपण बघितलं तर सकाळपासूनच अनेक मतदान केंद्रावर आहेत ते मतदार आहेत ते हळूहळू येत आहेत आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी। अनेक मतदान केंद्रांवर हे मतदार आहेत ते सकाळपासून हळूहळू आता या ठिकाणी मतदान करण्यासाठी जात असताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण बघितलं तर रायगड जिल्ह्यामध्ये 2,37,503 मतदार आहेत ते आज मतदानाचा तो हक्क बजावणार आहेत। त्यामुळे 400हून अधिक पोलीस बंदोबस्त आहे ते प्रत्येक मतदान केंद्रावर आहे ते तैनात करण्यात आलेला आहे। आणि त्यामुळे आपण बघितलं तर रायगड जिल्ह्यामधील आपण एकूण या 10 नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये अनेक विभागांमध्ये आता ही मतदान प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे। कशा पद्धतीने मतदान केंद्राचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी आपण आलो? जो शासनाने हक्क दिला आहे तो बजावणं हे कर्तव्यच आहे आपलं, आणि त्यामुळं तो हक्क बजावण्यासाठी आम्ही दोघंही आज अगदी शिक्षक आहोत। मतदान आपला अधिकार आहे, त्याची जाणीव ठेवून मतदान करू। मतदान हा आपला अधिकार आहे आणि त्याची जाणीव ठेवूनच आम्ही हा मतदान आहे तो करणार आहोत अशी हे मतदार राजा आहे ते सांगतात। त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये आता ही मतदान प्रक्रिया ती सुरू झालेली आहे आणि त्यामुळे अनेक मतदान केंद्रावर आता आपण मतदार राजा आहे ते हळूहळू मार्गस्थ होताना पाहायला मिळतात। गणेश मापरळकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।